चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काळकाम वेग भाग 3। त्यामध्ये प्रश्न मिक्स। आपण जसे जुळीने प्रश्न केलेले आहेत, दोघं मिळून काम करतात, म्हणजे दोनच व्यक्ती घेतलेले आतापर्यंत, पण त्या दोन व्यक्तीवर जो आपण तीन व्यक्तींचे काम आपण पुढील भागामध्ये बघू। पण त्याआधी प्रश्न कसे होतात तयार, काय प्रश्न फिरू शकते, म्हणजे आतापर्यंत आपण जे बेसिक शिकलो त्या आधारित आपण प्रश्न कसे सोडवायचे, काय उपयोग करायचा, बुद्धीचा कुठून कुठपर्यंत उपयोग करायचा, या सर्व गोष्टीचा अभ्यास या प्रश्नांमध्ये करूया। आणि म्हणूनच या हेडिंगला काय नाव दिलेलं आहे, मिक्स प्रश्न भाग 3। आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, कारण की आमचे तर विद्यार्थी भामटे आहेत। चला प्रश्न क्रमांक 1 बघूया। एक काम 20 दिवसात पूर्ण करतो। बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो। 30 दिवसात पूर्ण करतो। जर सुरुवातीला 8 दिवस एने काम केले तर उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल। आता बघा, गणित सोपं आहे, फक्त थोडंसं प्रश्नाला फिरवलेलं आहे आणि ते फिरवणं प्रश्नामध्ये फार वेळेवरचं असते। आणि बघा, मला सांगा ए काम किती दिवसात करतो, 20 दिवसात, बी 30 दिवसात, दोघांचा लसावी किती येणार आहे, 60। तर मला सांगा आपले काम किती झालेले आहे, 60, म्हणजे आपण हे संपूर्ण काम किती असेल आपलं, 60, बरोबर आहे। 20 दिवसात करतो म्हणजे स्पीड कितीचा, 3चा, 20 × 60, 30 दिवसात करतो म्हणजे 2चा स्पीड। तर मित्रांनो, आता मला सांगा, माईक चेक करणं गरजेचं आहे भामटे हो, तुम्ही बघत नका जाऊ इकडे। 3 काम करतो आणि बी 2 काम करतो। तर मला सांगा या प्रश्नामध्ये काय म्हटलं, जर सुरुवातीला 8 दिवस एने काम केले, मला सांगा एने काम केले, एचा स्पीड कितीचा आहे, 3चा, किती दिवस काम केले, 8 दिवस, म्हणजे किती काम झाले, 24 काम, बरोबर आहे ना। तर 24 काम झाले। आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर उर्वरित काम बी किती दिवसात करेल, मला सांगा 30 पूर्ण काम किती होतं आपलं, 60 काम, 60 कामामधून 24 काम गेले, उरले किती काम आपल्याकडे, 36, आणि तेच 36 कोणाला करायचे आहे, बीला, बीचा स्पीड कितीचा आहे, 2चा, 36/2, म्हणजे किती दिवसात होणार आहे, 18 दिवसात। म्हणजे प्रश्न फार सोपा आहे ना, सोपा असणारच। आता असेच 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे, जास्त समजून सांगणार नाही भामटेव। तर बघा प्रश्न क्रमांक 2 होमवर्कसाठी, होमवर्क 30 दिवसात, बी 40 दिवसात, जर सुरुवातीला 5 दिवस एने काम केले तर उर्वरित काम बी किती दिवसात करेल। परत प्रश्न क्रमांक 3 होमवर्कसाठी, ए 25 दिवसात, बी 30 दिवसात, सुरुवातीला 7 दिवस एने काम केले, प्रश्न सेम आहे जसं तसा वरच्यासाठी, तर उर्वरित काम बी किती दिवसात करेल। आणि दोन्ही प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत, बरोबर आहे ना। म्हणजे प्रश्नामध्ये बदल काहीच नको, प्रश्नामध्ये अजिबात आपल्याला बदल नको, काहीच बदल नाही। म्हणजे ए एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो। जर सुरुवातीला 5 दिवस एने काम केले, उर्वरित काम बी किती दिवसात करेल। इथे पण ए एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 30 दिवसात करतो। सुरुवातीला 7 दिवस एने काम केले
तर उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल? बरोबर आहे, प्रश्नामध्ये काहीच बदल नाही. आणि भामटेव जास्तीत जास्त इकडे लक्ष देत जा, कारण की प्रश्नामध्ये बदल होत राहतो आणि गणितामध्ये पण बदल होत राहतो. तर चला आता प्रश्न आणखी चेंज, म्हणजे प्रश्नामध्ये काय काय बदल होऊ शकतात ते बदल तुम्हाला शिकायचे आहेत. ते बदल शिकले की तुम्ही प्रश्न शिकले. आता परत बघा, एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. सुरुवातीला ए ने 5 दिवस काम केले व तो काम सोडून गेला. व उरलेले काम बी ने पूर्ण केले. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? आता यामध्ये मित्रांनो उर्वरित काम नाही विचारलेलं आहे, आपल्याला संपूर्ण काम विचारलेलं आहे. तर प्रश्नामध्ये फक्त थोडासा बदल झालेला आहे आणि तोच बदल आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. तर बघा, शांततेत इकडे लक्ष द्या. ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. सुरुवातीला ए ने 5 दिवस काम केले व तो काम सोडून गेला व उरलेले काम बी ने पूर्ण केले. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? तर मला सांगा, ए 15 दिवस, बी 20 दिवस, दोघांचा लसावी 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. म्हणजे हा आला एचा स्पीड आणि हा आला बीचा स्पीड. तर बघा, आता हे झाले स्पीड. तर मला सांगा, गणितामध्ये काय म्हटलेलं आहे? ए ने 5 दिवस काम केले. मला सांगा, ए ने किती दिवस काम केले? 5 दिवस. 5 चौक 20 काम झालेले आहेत का? हे दिवस आणि हे काम, 4 काम करतो म्हणजे 5 चौक 20 काम झालेले आहे. मला सांगा, 60 मधून 20 काम गेले, उरले किती काम आपल्याकडे? 40 काम. 40 काम कुणाला करायचे आहे? बीला, कारण उर्वरित काम 20 करेल ना, म्हणजेच 40 भागीला 3 म्हणजे बीला करायचे आहे ना, बरोबर आहे. बी लिहिला आपण, 3चा स्पीड आहे बीचा, म्हणजेच 13.1/3 दिवस. पण पहा, आपल्याला उर्वरित काम म्हटलेलं नाही, संपूर्ण काम किती दिवसात झालेलं आहे? सुरुवातीचे 5 दिवस आणि हे 13.1/3 दिवस, म्हणजे 5 अधिक 13.1/3 दिवस, 13 अधिक 5 18, म्हणजे 18.1/3 दिवस. म्हणजे बघा, गणितामध्ये बदल आहे आणि हा बदल फार महत्त्वाचा आहे. आता असेच 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहोत, जे तुम्हाला सोडवायचे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, इथे काही पण असू शकते, नाव चेंजेस असू शकतात, म्हणजे फक्त तुम्हाला बदल असेल प्रश्नामध्ये आणि तो बदल तुम्हाला समजून घ्यायचा आहे. पहा, ए एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. सुरुवातीला ए ने 4 दिवस काम केले व तो काम सोडून गेला, उरलेले काम बी ने पूर्ण केले. तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले? परत दुसरा प्रश्न, आता हे होमवर्कसाठी प्रश्न होते. परत दुसरा प्रश्न, ए एक काम 40 दिवसात आणि बी 50 दिवसात. सुरुवातीला ए ने
8 दिवस काम केले आणि पुढची लाईन तर मग 8 दिवस काम केले तर पुढची लाईन जशीच्या तशी वरच्या गणितासारखी आहे. तर हे होते तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न आणि होमवर्कसाठी प्रश्न आहेत म्हणून पूर्ण प्रश्न व्यवस्थित करून घ्या. प्रश्नामध्ये बदल होत असतात आणि बदल झालेलेच पाहिजेत प्रश्नामध्ये. तर प्रश्न लिहून घ्या. मी थोडं पाणी पितो. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे प्रश्न आहेत हे, जे तुमच्या परीक्षेला नेहमी विचारले जातात आणि फक्त आपण प्रश्नासोबत प्रश्नामध्ये बदल काय होतो हे पण शिकत आहोत. परत आता प्रश्नामध्ये बदल पहा, थोडे बदल होत राहतात प्रश्नामध्ये आणि ते बदल तुम्हाला शिकायचे आहेत. म्हणून मोबाईलला स्किप न करता पूर्णपणे प्रश्न बघा. तुमच्या जीवनात आपण स्किप होऊ शकतो प्रश्न स्किप केल्याने. कारण की जर नोकरीवर लागायचं असेल तर प्रश्न पूर्णपणे बघायचाच. प्रत्येक प्रश्नाला जेवढा तुम्ही मान देसाल तेवढा तुमचा फायदा होणार. आता बघा प्रश्न पहिला नवीन चेंजेसमध्ये. तर बघा प्रश्नामध्ये काय म्हणते, प्रश्न कसा बोलतो हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. पहा, ए व बी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. जर सुरुवातीला दोघांनी 5 दिवस काम केले व उर्वरित काम बी ने 30 दिवसात पूर्ण केले तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे बघा प्रश्न काय म्हणतो आणि प्रश्न काय म्हणतो यापेक्षा गणित काय म्हणते हे लक्ष द्या. प्रश्न आणि गणित एकच आहे. तर बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ए प्लस बी मिळून किती दिवसात करतील, 20 दिवसात. आता फक्त नवीन मांडणी आपल्याला इकडे जायचं आहे. मला सांगा जर सुरुवातीला दोघांनी 5 दिवस काम केले, पूर्ण काम किती दिवस होतं, 20 दिवस. 20 पैकी 5 दिवसाचे काम झाले. मला सांगा बरोबर आहे ना. उरले काम किती दिवसाचे, 15 दिवसाचे. बरोबर आहे. या 15 दिवसाचे काम मला सांगा कोणी केले, बी ने. मग मला सांगा जर 15 दिवसाचे काम 30 दिवसात करतो तर पूर्ण 20 काम किती दिवसात. 15 दिवसाचे काम 30 दिवसात तर 20 दिवसाचे काम किती दिवसात. तिरकस गुणाकार 20 गुणेला 30 भागीला 15. 15 दुनी 30, 20 दुनी 40. म्हणजे आपल्याकडे आता एकटा बी आला का, हो एकटा बी आला आपल्याकडे 40 दिवसात. आता आपण भाग नंबर 1 मध्ये शिकलेलो आहोत की जर ए अधिक बी चे काम दिलेले आहे आणि बी चे जर एकट्याचे काम दिलेले आहे तर ए आपण काढू शकतो. दोघांचा लसावी किती येणार आहे, 40. तर मला सांगा 20 दुनी 40 आणि 40 एक 40. मला सांगा जर याच्यामधून आपण जर बी मायनस केला तर कोण भेटणार आहे, ए. मग या दोघांची पण काय होणार आहे, वजाबाकी. पूर्ण काम 40, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे 40 भागीला 1 उत्तर आले आपले 40 दिवसात. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न बघा सोपा होता, फक्त प्रश्न फिरवलेला होता आणि प्रश्न फिरवला की आपण पण फिरतो. तेच फिरला नाही गेलो पाहिजे आपण प्रश्नामध्ये. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यामध्ये मी आणखी एक प्रश्न तुम्हाला समजून सांगणार आहोत. तुमच्या फक्त बुद्ध्या तुम्ही जागेवर ठेवा. आमचे कॅमेरामॅन झोपर आहेत, त्यांना झोप जास्त येते, सुस्त झाले ते, एकदम मठ झाले मठ. 2 टाइम मनाच भेटू राहिले.
त्यात त्यांची चूक नाही आहे. त्यांना मी 2 टाइम नाश्ता चालवतो की सकाळ संध्याकाळ, त्यामुळे. परत ए व बी मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर सुरुवातीला दोघांनी 20 दिवस काम केले व उर्वरित काम बी ने 40 दिवसात पूर्ण केले, तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे बघा, आता प्रश्न फार महत्त्वाचा आहे. परत मी तुम्हाला सांगत आहे, आपल्याला जे याच्यामध्ये थोडेसे 2 कॉलम करायचे आहेत. मला सांगा, ए अधिक बी मिळून किती दिवसात करत आहेत? 30 दिवसात. आता मला सांगा, जर सुरुवातीला दोघांनी 20 दिवस काम केले, आपल्याकडे सुरुवातचे त्यांचे किती दिवस होते? 30 दिवस. त्यांनी किती दिवस काम केले? 20 दिवस. 30 मधून 20 दिवस गेले, उरले किती दिवस? 10 दिवस. आणि 10 दिवसाचं काम कोण केलं? एकट्या या भामट्या बीनं. यानं अंगावर पैसे घेतले असतील भामट्यानं, अंगावर पैसे घेतले, शेवटपर्यंत काम करावं लागलं. म्हणून अंगावर पैसे नका घेत जो, मित्राचे नका घेत जो, फटाफट देऊन टाकत जा. मी तर अंगावर घेत नाही पैसे कोणाचे. किती दिवसाचं काम उरलं? 10 दिवसाचं. म्हणजे अंगावर कर्ज ठेवायचं नाही, तर मग भामट्यासारखं शेवटपर्यंत काम करावं लागते. मग मला सांगा, 10 दिवसाचे काम हा किती दिवस करायला? काही काम होतं काय 40 दिवस करायचं? 10 दिवसाचे काम 40 दिवसात. तर संपूर्ण किती दिवसाचं काम होतं? 30 दिवसाचं काम किती दिवसात? म्हणजे 30 गुणेला 40 भागीला हा बी आहे 10, 0 0 कटला, 30 चौक 120. म्हणजे आपला एकटा बी किती आला? 120 दिवसात. दोघांचा लसावी किती येणार आहे? 120. बरोबर आहे मित्रांनो? मग मला सांगा, 30 चौक 120 आणि 120 एक 120. तर मला सांगा, आपल्याला एकटा ए विचारलेला आहे, याच्यामधून बी वजा केला तर कोण उरणार आहे? ए. जर इकडे वजाबाकी होत असेल तर इकडे पण काय होणार? वजाबाकी. म्हणजे संपूर्ण काम 120. या दोघांची वजाबाकी किती आली? 3. 4 वजा 1 3. म्हणजे 120 भागीला 3 किती दिवस आले? 40 दिवस. म्हणजे मित्रांनो, प्रश्न सोपेच असतात, फक्त आपली बुद्धी आपल्या जागेवर नसते. आता परत मी एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहो आणि तो प्रश्न तुम्हाला सोडवून आणायचा आहे आणि त्याचे मी तुम्हाला ऑप्शन पण देणार आहो. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही आधी काढून घ्या. भामटे हो, तुमची बुद्धी कमी चालते. कॅमेरामॅनचा एक टाइमचा नाश्ता आजपासून बंद. तुमच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामुळे फार नुकसान होत आहे कॅमेरामॅनचं. प्रश्न, फक्त प्रश्नामध्ये बदल काय असतात हे जर आपल्याला समजले तर आपण प्रश्न समजू शकतो. पा ए व बी मिळून एका कामाचा 40% भाग 20 दिवसात पूर्ण करतात. ए व बी मिळून एका कामाचा 40% भाग 20 दिवसात पूर्ण करतात. जर ए व बी यांनी 20% काम केले व म्हणजे बघा, ए व बी मिळून एका कामाचा 40% भाग 20 दिवसात पूर्ण करतात. जर ए व बी मिळून ए व बी यांनी, पाणी दिसत आहे तुम्हाला, यांनी 20% काम केले व उर्वरित काम बी ने 40 दिवसात पूर्ण केले, तर एकटा ए ते काम किती दिवसात, 40च्या ठिकाणी 80 करायचा, किती दिवसात
पूर्ण करेल. म्हणजे बघा ए व बी मिळून एका कामाला 40% भाग 20 दिवसात पूर्ण करतात. जर ए व बी यांनी 20% काम केले व उर्वरित काम बी ने 80 दिवसात पूर्ण केले तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल. याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. आणि मित्रांनो बघा प्रश्न असेच तयार होतात आणि प्रश्न तयार झाल्यावरही आपल्याला प्रश्नामध्ये बदल नको आणि प्रश्नामध्ये बदल झाले तरी पण आपण प्रश्नाच्या नियमाने आणि प्रश्नाला पूर्ण वेळ द्या. जेवढा तुम्ही प्रश्नाला वेळ देसाल तेवढा प्रश्न तुम्हाला वेळ देणार. आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील म्हणजे भामटे त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कॅमेरामॅन तुम्ही कॅमेरा बंद करा. उठा, थोडेसे सुस्त झाले तुम्ही.